वेलकम बॅक सर्वांचे पुन्हा एकदा आई गावदेवी चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. सेमीफायनलचा पहिला सामना आपण बघतोय. 2 षटकांचा सामना. दुंद्रे टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून तसेच लवनामा कुठले लवनामा याला आता इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल की मित्रांनो मला कधी गावठी जमला लागला तर नक्कीच मी लवनामाला संपर्क साधतो. लव कुठले साहेब यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जय मिसाल. लेफ्ट प्लेयर सामना चालू होते. सेमीफायनलची पहिली लढत. पहिलाच बॉल ओव्हर पिच टाकला होता. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा सहजचा कन्वर्ट बॅकअप चांगला राहिला. बाकी थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. एकेला धुळ्यामध्ये धावेला प्राधान्य दिले जाते. 2 धावा धावा संख्येमध्ये आपण बघतो. अकाउंट ओपन केलं जाते. बॅटिंग करत असताना आई गावामध्ये बाकडी ह्या संघाचं 2 षटकाचा सामना. 2 षटकामध्ये कित्येक धाबांचा डोंगर उभा राहील बाकी टीम हे देखील पाहणं तेवढं महत्वपूर्ण. गोलंदाजी ट्रॅक्टर रोशनला आपण पाहतो. दुंद्राई टीम कडून पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावा संख्या 2. सलामीची जोडी राहुल आणि शुभम या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. विकेटने या बॉलवरती प्रहार केला. वाईट संघातला सुंदर परिणाम मिळू शकतो. सिंगलच्या मदतीने धावा संख्या 3 या आकड्यावरती 12 बॉलचा खेळ आहे. त्यामुळे इथून मात्र संध्याकाळच्या सत्राला जरूर सुरुवात झाली. 5 वाजून 5 मिनिटं झाले. सेमीफायनल 1चा सामना आपण बघतोय. एक साईडला आई गावदेवी बाकडेसी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान शेरोबा दुंद्राई हा संघ आपण बघतोय. टॉस जिंकला होता दुंद्रा टीमने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि पहिले 2 बॉलवरती 3 धावा. पुलटास बॉल आपण कार्तिकच्या साह्याने विकेट रिझर्व्हमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती सिंगल मिळेल. फेकी तितकी दमदार चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावा संख्या 4 या आकड्यावरती आपण पाहतो. पहिला षटक प्रगती गटावर पॉवर प्ले कोणताही नसेल कारण 2 षटकाचा सामना म्हटलं की त्या सर्कलच्या बाहेर आपण 5 खेळाडूंना पाहतो. थोडंसं गॅप शोधणं देखील फलंदाजाला अवघड बनलं जातं आणि तेच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज सय्यान रोशनचा पुढचा बॉल यावरती देखील प्लेन अँड बोल्ड. पहिला हद्रा बॅटिंग करत असताना आई गावदेवी बाकडी संघाला राहुल बाद. वाकडी गावचे मित्रांनो 5 जीवाभावाचे मित्र आपण पाहतो. अनंत शेठ मोरे वाकडी, सिंगम पवार, अनिल पवार वाकडी, रमेश पाटील वाकडी, त्याच्यानंतर आमचे दीपक पाटील, दीपक कांबळे वाकडी आणि गणेश वाघ. 5 मित्रांनो 5 असे मित्र जीवाभावाचे मित्र आहेत. त्यांनाही विनंती की त्यांचंही सहर्ष स्वागत. सकाळी म्हणजे पहिल्यापासून स्पर्धेचा आनंद म्हणजे पहिल्या दिवसापासून आणि ज्या दिवशी गुरुवारी स्पर्धा चालू झाली त्या दिवसापासून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मसाज सेंटरचा बेतात बादशाह सिंगम पवार आपलं सहर्ष स्वागत. सर्वांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा प्रचंड मेहनत आयोजन कमिटीने घेतली. चांगली संकल्पना. 16 रेग्युलर संघ, 16 प्रोटोकॉल संघ आपण पाहिलं. यावेळी फ्रंट साईडला अगदी मारण्याचा प्रयत्न होता जोरकस. बॅट्समन तितका चांगला बॅट अगोदर क्लोज झाल्या कारणानं या बॉलमध्ये कोणतीही धाव नाहीये. बॉलची समाप्ती. इथून मात्र मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवले जाते फलंदाजांना. धावा संख्या स्थिर होताना आपण पाहतो 4 धावा स्कोर कार्डवरती. 2 षटकाचा फक्त सामना. कमीत कमी 20-25 धावा करणं खूप गरजेचं राहील. फुलटॉस बॉल ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न मिडविकेटमध्ये केला त्याला सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तितकी चांगले राहिले परंतु बॅकअप करत त्या कारणानं इथून मात्र 3री धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. शुभम आणि प्रतीक या 2 खेळाडूंना आपण पाहतोय. 3 धाब्यांच्या मदतीनं धावा संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 7. रंगनाथ पाटील यांचे परम मित्र आम्ही त्या ठिकाणी बिंजरचा बादशाह नामदेव शेठ नामाबुवा यांनाही पाहतो. नवनाथ आता तुम्हाला एक वाचून घ्यावं लागेल. नवनाथ नामाबुवा सोबत एक घ्या पण असा. तर पहिल्या षटकामध्ये हाबीब झाला दुंद्राई संघ. जास्त धावा दिल्या नाहीत. टोटल फक्त स्कोरकार्डवरती 7 धावा.
नामाशेत लोपालकर साहेब आपण यावं. बिनजोडचा बेताज बादशाह नामाशेत यावं आपण. आपलं सरचे स्वागत. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. टोटल स्कोर कार्ड वरती 7 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाजी करणाऱ्या धुंद्राई टीमची रोशनने लाजवाब गोलंदाजी केली. एकही मोठा फटका मारू दिला नाही. आता मात्र नवीन गोलंदाज स्ट्रॉंग वरचं षटक अनामानीचं षटक प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या आई गावादेवी वाकडी संघासाठी. या ओव्हरमध्ये कमीत कमी 12 to 30 रन्स येणं फार गरजेचं. सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल इथून तुम्हाला फाईट बॅक द्यायचा असेल तर धुंद्राई टीमला. कारण पहिल्या आपण दिवसामध्ये आपण पाहिलं तर धुंद्राई टीमचा गाजाबाजा राहिला. अगदी चांगला छान खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. आणि सुपर 4 मध्ये पहिल्या दिवशी दाखल झालेला पहिला संघ आपण पाहिला. लास्ट ओव्हर फ्लोरवर टाकला होता पहिलाच बॉल. पंचाचा इशारा अवू पवार सर आम्हाला इशारा करतायत की या राईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खात्यामध्ये जोडली जाईल. एकाच्या मदतीनं धाबा संख्या 8 या आकड्यावरती. धाबा संख्या 8 धाबा कशा काही ना येणं फार गरजेचं राहील वाकडी टीमसाठी. राठण गोलंदाज तयार. प्रशांतला आपण जातोय त्याच्या मधून विकेटनं. तो यावेळी देखील लाईन चेक करावी लागेल. पंचाच्या इशाराची प्रतीक्षा. लगातार दुसरा वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या धाबा मात्र येत आहेत वाकडी टीमसाठी. धाबा संख्या 9 या आकड्यावरती. प्रशांत मात्र थोडंसं दिशा मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू वाईड फेकले जात आहेत. लगातार 2 वाईड थोडंसं दडपण या गोलंदाजावरती जरूर जाणवते. सेमी फायनलचा सामना आहे त्यामुळे थोडंसं दडपण जरूर राहणार त्यामुळे मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. प्रहार केला तयारच होतं केलेलं प्रतीकच्या माध्यमातून दमदार हिट षटकार. संघाचे कोच बी खुश कैलास पाठक. तर हर्ष ट्रान्सपोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर कैलास पाठक यांना देखील आपण बघतो. आनंदाचे ढोल आनंद तरंग जे आपल्याला पाहायला मिळतात कैलासच्या माध्यमातून. खुश आहे. षटकार टोकला. अगदी फुलटॉस बॉलची वाट पाहत होता प्रत्येक आणि फुलटॉस बॉल रडार मध्ये त्यांचा बॉल होता आणि षटकार टोकला. षटकारच्या साह्याने धाव फलक 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगती पथावर असताना आणि फुलटॉस बॉलवरती प्रत्येकने चांगला समाचार घेतलाय. आता मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, आउट कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन लाईक खेळत जाण्यात. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये म्हणजे ऑन साइड पूर्णपणे पॅक केली जाते. हो यावेळी देखील हॅमर केलाय. ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॉलिंग खराब राहिली. शुभम मात्र बोलला मी थांब. मध्ये जी स्पर्धा होत आहे त्या स्पर्धेमध्ये देखील फायनलला गेलेला संघ आपण बघतो आई गावातील वाकडीची मध्ये इन्फॉर्म आहेत. आणि कानावला देखील आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं परास्त व्हावं लागलं. उसरली मध्ये फायनलचा सामना खेळत आहेत आणि इथं देखील सेमी फायनल म्हणजे आई गावडी वाकडी सिंग हे खेळाडूंचा भरणा आणि अगदी एक दिवसात ट्रिपल धमाका म्हटलं तरी काही हरकत नाहीये. गोलंदाज तयार. अगदी स्लॉट मध्ये बॉल शुभमने शुभमच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि षटकाराच्या साह्याने धाव संख्या 22 या आकड्यावरती. प्रत्येकला थांबवलं होता सेकंड रनला कारण हे चुकं करणं त्याच्या पट्ट्यामध्ये जर बॉल आला ना त्याचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे शुभमला चांगलं माहिती आहे. 6 धावेच्या मध्ये धाव संख्या अगदी चांगली 22 आपण पाहतो. यावेळी क्लीन होल्ड सुपर बॉल यावर करण्याचा प्रयत्न शुभम शिकारी संपवतात. आता 2 बॉल शिल्लक. यॉर्कर केला होता बॉल त्यामुळे बॅटिंग बॉलचा संपर्क झाला नाही. नवीन खेळाडू के कैलास करमेलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता 2 बॉल शिल्लक 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज रोशनने लाजवाब गोलंदाजी राहिली. 1 विकेट त्याने जरूर मिळवला होता. प्रशांत
जर मार्गदर्शक जिंद्राई टीम कडून धावा संख्या 22 ऑन बोर्ड बाबू नवीन खेळाडू कैलास करमेलकर मैदानाच्या आतून दाखल झाला तो पहिलाच बॉल आडव्या बॅटने टप्पा खाल्यानंतर तेवढाच बॉल खोलवर राहिला बॉल आणि बॅटचा संपर्क नाही हा बॉल डॉट अद्याप एक बॉल जर इथून फेकला जाईल टार्गेट सेट करणारा चेंडू इथून डिलिव्हर केला जाईल गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून धावा संख्या स्पीड आपण बघतो 22 ऑन बोर्ड 22 धावा स्कोर कार्ड वरती इथून कितपत धावा या बॉल वरती काढला जातो हे पाहावं लागेल नेक्स्ट मॅच चला नेवाली आणि मोहो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत टॉस करण्यासाठी गॅप एक्झिक्यूट करायचा होता पण तो स्क्वेअर लेगला फिल्डर मात्र तिथे पाहायला मिळाले आणि इथून मात्र या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं इथून मात्र सत्र समाप्तीचा इशारा होतो पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा फलकावर 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष जय हनुमान शेरवा दुंबई या संघासमोर या व्यासपीठावरती नमस्ते यावं व्यासपीठावरती यावं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आपले नारायणभाऊ आपल्या नारायणमामा पाटील या ठिकाणी आपलं बोलत आहेत यावं आपण व्यासपीठावरती आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल एकेकाले घालून आपल्याला माहित असेल की दमदार एका रंगाला रंग आणि शिंगाला शिंग आपण त्यांचे पहिले आमचे नामभाऊ यांचा इथे सन्मान करूया नामशेठ यावा रामशेठ वरपाळकर आमचे मेरेपोरा गावचे सुप्रसिद्ध उपासक नामशेठ यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल तर पास करूया आपण तुमच्या मोर्चाचे शांतता संघटनेचे अध्यक्ष ऐकू द्या 24 झालं 24 करायचे रोशन 24 टॉस नेपाली 45 आणि नऊ 45 हेल का टेल चला टॉस लाईन नेपाली 45 संतोष शेठ कातारा यांनी आणि निर्णय संतोष शेठ 20 करण्याचा निर्णय घेतला चला नऊ संघाला बॅटिंग करायची इथे येऊन थांबा आपण तर महागावच्या बॉडी बिल्डरचे अध्यक्ष सन्माननीय हनुमान शेठ करा साहेब यांचे देखील आगमन झाले हनुमान शेठ बाबा बॉडी बिल्डरचे अध्यक्ष जिम्नॅस्टिक आपलं सहर्ष स्वागत रात्रीचे 3 वाजता जिम साठी आपण पाहतो मित्रांनो जिम्नॅस्टिक साठी जबरदस्त जिम्नॅस्टिक आहेत मित्रांनो लाकडी गावचे सुप्रसिद्ध चिकन सेंटरचे व्यापारी जर तुम्हाला गावठी कोंबडी हवे असतील किंवा कॉकरेल कोंबडी हवे असतील तर या ठिकाणी शशिकांत कुसगावचा जन्मशे यांचं देखील या ठिकाणी शुभारंभ आपलं सहर्ष स्वागत हनुमान कडाव यांचा इथे शुभ सन्मान जाहीर सत्कार मित्रांनो इथे आपण करणार हनुमान कडाव बॉडी बिल्डर अध्यक्ष चला बॉल द्या ना दोनच रे लघु आपण पोरले हो हनुमान कडाव बघा पोर्तुगीज मास्टर मित्रांनो रात्री 3 वाजता उठतात प्रॅक्टिस करण्यासाठी किती मेहनत त्यांची ही शक्ती त्यांची पाहता आपण जिम साठी त्यांचे दंड आम्हाला सगळे सांगून जातात मित्रांनो चला लगेच जाऊ द्या मैदानात मॅच चालू करा मित्रांनो लवकर संध्याकाळी प्रोग्राम आहे कारण वालाच्या शेंगा उकडले फायनल एकच हिसाब किताब करायची त्याच्यामुळे फायनल एकच तर त्याने एकच तिकडे झाली तुम्हाला सांगता की आम्ही लाईव्ह नाही ठेवलं कारण डीजे न ठेवलं समोर चालाय त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह आणि डीजे न ठेवलं
परीक्षा देखील चालू आहेत. मग दोनदा माफी की तुम्ही डीजे ठेवलं, लाईव्ह ठेवला. दुसऱ्या सलामीसाठी मैदानावरती कम बॉक्समध्ये थँक्यू. पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती 24 धावा बनवल्या आणि गावदेवी वाकडी या टीमने 24 धावांचे लक्ष ठेवले. 12ची सरासरी घटायची टीमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान खेरबा धुंद्राई या संघाला सलामीची जोडी रोशन आणि त्यांना अमोल साथ देतील अमोल. असे दोन फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष जमदाडे यांना आपण पाहतो. नामदेशिक जंगर यांचे सुपुत्र लेदर क्रिकेट देखील चांगलं खेळतात आणि आत्ता मात्र टेनिस क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म स्पिनर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज हर्षला आपण पाहतो. टप्पा खालील बॉल वळवण्याची चांगली शैली आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॉलर हे कॉम्बिनेशन त्या मैदानाच्या आतमध्ये चांगलं पाहायला मिळेल. अगदी चांगली संधी दोन्ही टीमच्या माध्यमातून 12 बॉल खेळायची गरज. पहिलाच बॉल टप्पा काढल्यानंतर उसको गेलेला बॉल आपण पाहिला. वेग धारण केला होता. कोणतेही स्विंग आपल्याला पाहायला मिळत नाही. टप्पा काढल्यानंतर बॉल सरळ निघून चाललाय प्रतीकच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 9 बॉल 11 बॉल खेळायची गरज. 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज असताना पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. सुंदर झेल जिंकलाय. पहिल्या विकेटच्या ठिकाणी फलंदाज इथून रोशनदार. येणकर छान होशील. मग मोबाईल अर्थ